शांतता. नमस्कार मंडळी. आज आपण एसी सर्किट्सच्या एका इंटरेस्टिंग दुनियेत शिरणार आहोत. आता बघा, डीसी सर्किट्समध्ये कसं सगळं सरळसोट असतं, पण एसीमध्ये तसं नाहीये. इथे करंट आणि व्होल्टेजमध्ये एक वेगळंच नातं असतं. ते नेहमीच हातात हात घालून चालत नाहीत. तर चला, हे नातं नेमकं आहे तरी काय आणि त्याचा आपल्या रोजच्या उपकरणांवर काय परिणाम होतो हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी एसी सर्किटची ओळख करून घेऊ. मग आपण बघू की रेझिस्टर सोबत इंडक्टर जोडला की काय होतं, म्हणजे आपलं आरएल सर्किट. आणि कॅपॅसिटर जोडला तर काय होतं, म्हणजे आरसी सर्किट. त्यानंतर या तिघांनाही एकत्र आणू आरएलसी सर्किटमध्ये. आणि शेवटी पॉवर फॅक्टर आणि रेझोनन्स या दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलू. चला तर मग सुरू करूया. आता बघा, डीसी सर्किट्समध्ये करंटच्या मार्गात फक्त एकच अडथळा असतो, तो म्हणजे रेझिस्टन्स. पण एसी सर्किटच्या बाबतीत ना गोष्ट थोडी वेगळी आहे. इथे एक नवीन अशी अदृश्य शक्ती आहे जी करंटच्या प्रवाहात अडथळा निर्माण करते. तर मग प्रश्न साहजिकच येतो की रेझिस्टन्स सोडून असं दुसरं काय आहे जे एसी करंटला अडवतं. आणि खरं सांगायचं तर हीच ती गोष्ट आहे जी एसी सर्किट्सला डीसीपेक्षा खूप वेगळं आणि खरं तर जास्त इंटरेस्टिंग बनवते. आणि याचं उत्तर आहे रिॲक्टन्स. हो, रिॲक्टन्स ही एक अशी शक्ती आहे जी इंडक्टर म्हणजे आपली कॉईल किंवा कॅपॅसिटरमुळे तयार होते. आता हे काम तर रेझिस्टन्स सारखंच करतं, म्हणजे विरोध करण्याचं. पण हा विरोध फक्त करंटच्या प्रवाहासाठी नसतो, तर करंटमध्ये होणाऱ्या बदलांसाठी असतो. ठीक आहे, तर आता आपण याचा पहिला महत्त्वाचा प्रकार बघूया, आरएल सर्किट. नावाप्रमाणेच यात आपण एका रेझिस्टरसोबत एक इंडक्टर जोडणार आहोत. आणि बघूया हा इंडक्टर सर्किटमध्ये नक्की काय जादू करतो. हे बघा, हे आहे एक साधं आरएल सिरीज सर्किट. यात काय काय आहे, एक एसी व्होल्टेज सोर्स आहे, एक रेझिस्टर आहे म्हणजे आर आणि एक इंडक्टर आहे म्हणजे एल. हे सगळे एका सरळ रेषेत जोडलेले आहेत. आता रेझिस्टरचं काम आपल्याला माहीत आहे, तो सरळ सरळ करंटला विरोध करतो. पण हा जो इंडक्टर आहे ना, याची भूमिका जरा वेगळी आहे. आणि आरएल सर्किटची खरी गंमत इथेच सुरू होते. या इंडक्टरमुळे काय होतं माहितीये, व्होल्टेज करंटच्या 90 अंशांनी पुढे निघून जातो. म्हणजे असं समजा की व्होल्टेज शर्यतीत पुढे पळतोय आणि करंट त्याच्या मागे आहे. व्होल्टेज त्याच्या पीक पॉइंटवर आधीच पोचलेला असतो आणि करंट मात्र नंतर पोहोचतो. यालाच म्हणतात फेज शिफ्ट. आणि याचमुळे सर्किटचं पूर्ण कॅरेक्टरच बदलून जातं. मग आता प्रश्न पडतो की सर्किटचा टोटल विरोध कसा मोजायचा. आता इथे आपण रेझिस्टन्स आणि रिॲक्टन्सची थेट बेरीज नाही करू शकत. का? कारण ते वेगवेगळ्या दिशांनी काम करत आहेत. म्हणूनच आपण एका नवीन शब्दाचा वापर करतो, तो म्हणजे इम्पिडन्स, ज्याला आपण झेडने दाखवतो. इम्पिडन्स म्हणजे या दोघांची मिळून होणारी परिणामी शक्ती. हाच असतो सर्किटचा खरा एकूण विरोध. बरं, इंडक्टरचं काम तर आपण पाहिलं. आता थोडा वेळ त्याला बाजूला ठेवूया आणि त्याच्या जागी कॅपॅसिटरला आणूया. बघूया तरी कॅपॅसिटर आल्यावर सर्किटमध्ये काय वेगळं घडतं. तर हे आहे आपलं आरसी सर्किट. डिझाईन अगदी सेम आहे, फक्त इंडक्टर गेला आणि त्याच्या जागी आता कॅपॅसिटर म्हणजे सी आला. आता कॅपॅसिटरचं काम आहे एनर्जी स्टोअर करण्याचं. आणि यामुळे सर्किटमध्ये आपल्याला एक पूर्णपणे वेगळाच इफेक्ट बघायला मिळतो. आणि गंमत बघा, इथे आपल्याला इंडक्टरच्या एकदम उलटं चित्र दिसतं. कॅपॅसिटरमुळे करंट व्होल्टेजच्या पुढे जातो, म्हणजे आता करंट शर्यतीत पुढे आहे आणि व्होल्टेज मागे आहे. करंट आधीच त्याच्या पीक पॉइंटवर पोहोचतो आणि व्होल्टेज आरामात नंतर येतो. याचा अर्थ सरळ आहे, इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे एकाच टीममधले दोन ऑपोजिट खेळाडू आहेत. चला, हे एका उदाहरणाने पटकन समजून घेऊया. इथे आपण काय करतो, सगळ्यात आधी पायथागोरस थिअरम वापरून इम्पिडन्स म्हणजे झेड काढतो. तो आला 50 ओहम. मग साधा ओहमचा नियम वापरून करंट काढतो, म्हणजे व्होल्टेज भागिले इम्पिडन्स. तो आला 4 अँपियर. आणि शेवटी पॉवर फॅक्टर, जो रेझिस्टन्स आणि इम्पिडन्सचा रेशो असतो, तो मिळतो 0.6. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण रेझिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटरला वेगवेगळं पाहिलं. आता खरी मजा येणार आहे. आता वेळ आहे या तिन्ही खेळाडूंना एकाच सर्किटमध्ये एकत्र आणण्याची. चला बघूया, जेव्हा या सगळ्या विरोधी शक्ती एकत्र येतात तेव्हा काय होतं. आणि हे आहे आपलं संपूर्ण आरएलसी सिरीज सर्किट. आता रेझिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर तिघही एकाच लाईनमध्ये आहेत. आणि इथेच इंडक्टरच्या रिॲक्टन्समध्ये आणि कॅपॅसिटरच्या रिॲक्टन्समध्ये एक खरी लढाई सुरू होते. तर लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा काय आहे, इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे एकमेकांच्या अगदी विरुद्ध काम करतात. एक जण व्होल्टेजला पुढे ओढतो तर दुसरा करंटला. हा अगदी रस्सी खेचाच्या खेळासारखा प्रकार आहे. दोन्ही बाजू आपापल्या दिशेने ओढत आहेत. आणि या रस्सी खेचात कोण जिंकणार हे कशावर अवलंबून आहे,
तर ज्याची ताकद जास्त असेल त्यावर. म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जास्त आहे की कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. सर्किटचा एकूण रिॲक्टन्स म्हणजे या दोघांमधला फरक. आणि त्यामुळेच आपलं सर्किट एकतर इंडक्टरसारखं वागेल नाहीतर कॅपॅसिटरसारखं. बरं, हे सगळं ठीक आहे, फेस शिफ्ट, रिॲक्टन्स, पण याचा आपल्याला काय उपयोग? रिअल लाईफमध्ये हे इतकं महत्त्वाचं का आहे? याचं उत्तर आपल्याला मिळतं एका शब्दात, आणि तो शब्द आहे पॉवर फॅक्टर. सोप्या भाषेत सांगायचं तर पॉवर फॅक्टर म्हणजे आपल्या सर्किटचं एक प्रकारचं रिपोर्ट कार्ड आहे. ते आपल्याला सांगतं की आपण सर्किटला जेवढी वीज देतोय त्यातली किती वीज खरंच कामासाठी वापरली जातीये. म्हणजे सर्किट किती एफिशियंट आहे हे यावरून कळतं. आता या टेबलकडे बघा, एकदम क्लिअर होतं. जर सर्किटमध्ये फक्त रेझिस्टर असेल तर त्याचा पॉवर फॅक्टर असतो 1, म्हणजे 100% इफिशियन्सी. जेवढी वीज दिली तेवढी वापरली गेली. या उलट जर सर्किटमध्ये फक्त इंडक्टर किंवा फक्त कॅपॅसिटर असेल तर पॉवर फॅक्टर असतो 0, म्हणजे वीज घेतली तर जाते पण खरं काम काहीच होत नाही. आणि जर का हा पॉवर फॅक्टर कमी असेल तर त्याचे परिणाम खूप वाईट असू शकतात. सर्किट जास्त करंट ओढतं, उष्णतेच्या रूपात खूप एनर्जी वाया जाते, आपल्याला जाड महागड्या वायरी आणि उपकरणं वापरावी लागतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीज कंपन्या याबद्दल आपल्याला दंडसुद्धा लावू शकतात. म्हणूनच चांगला पॉवर फॅक्टर मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. आता आपण एका मॅजिकल मोमेंटबद्दल बोलणार आहोत, जिथे इंडक्टर आणि कॅपॅसिटरच्या विरोधी शक्ती एकमेकांना भेटतात आणि एक परफेक्ट बॅलन्स तयार करतात. या स्थितीला म्हणतात सिरीज रेझोनन्स. हे कधी घडतं? जेव्हा इंडक्टरचा रिॲक्टन्स XL आणि कपॅसिटरचा रिॲक्टन्स XC तंतोतंत सारखे होतात. मग ते एकमेकांचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करतात आणि मग सर्किटमध्ये विरोधासाठी उरतो तो फक्त आणि फक्त रेझिस्टन्स. आणि हे सूत्र वापरून इंजिनियर्स ती परफेक्ट फ्रिक्वेन्सी शोधून काढतात जिथे हा बॅलन्स साधला जातो. यालाच रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणतात. या फ्रिक्वेन्सीवर इंडक्टर आणि कपॅसिटर दोघंही शांत बसतात, एकमेकांना कॅन्सल करतात आणि सर्किट शुद्ध रेझिस्टिव्ह बनतं. आणि याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आपला पॉवर फॅक्टर बनतो 1, म्हणजे परफेक्ट एफिशियन्सी. तर आता जाता जाता एक विचार करूया. रेडिओचं स्टेशन लावण्यापासून ते आपल्या घरापर्यंत वीज पोहोचवणाऱ्या मोठ्या मोठ्या सिस्टम्सपर्यंत आपलं जग चालवणाऱ्या या एफिशियंट इलेक्ट्रिकल सिस्टम्स डिझाईन करण्यासाठी इंजिनियर्स ह्याच साध्या पण महत्त्वाच्या तत्वांचा वापर कसा करत असतील, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.